इगतपुरी तालुक्यातील कुरेगाव येथील दिया योगेश धोंगडे वर्ष 15 वर्षे 1 महिना ही अल्पवयीन मुलगी गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून बेपत्ता असून अद्याप तिचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबियांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दिया हिने इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण घेतले असून इयत्ता 25 मार्च 2026 रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ती घरी झोपली होती। मात्र दिनांक 26 मार्च 2026 रोजी पहाटे 1 ते 4 वाजेच्या दरम्यान ती घरातून अचानक गायब झाली आहे। या प्रकरणी मुलीचे वडील योगेश धोंगडे यांनी वाडीवरे पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक 53/2026 BNS 137-2 प्रमाणे दिनांक 26 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीनुसार आदेश जीवन चोथे राहणार वाडीवरे यांनी मुली सचिवे ठार मारण्याची धमकी देत काही आमिष दाखवून फूस लावून आमच्या ताब्यातून पळून नेल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधितांविरोधात कायदेशीर फिर्याद देखील दाखल करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महाजन यांनी माहिती देताना सांगितले की संशयित व्यक्तीचे CDR मागविण्यात आले असून संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदविण्यात आलाय। तसेच अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ वाडीवरे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केलंय। या प्रकरणाचा पुढील तपास PSI रामनाथ दिवे करीत आहे। मात्र 1.5 ते 2 महिने उलटूनही मुलीचा कोणताही ठोस तपास लागलेला नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तपासात इतका विलंब का होतोय? या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव तर नाही ना, असा संशय देखील मुलीच्या पालकांनी व्यक्त केलाय। यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे, नवनाथ नाना कोठुळे यांच्यासह नातेवाईक व हितचिंतक उपस्थित होते। नवनाथ नाना कोठुळे यांनी यावेळी इशारा देताना सांगितले की 1.5 ते 2 महिने उलटून गेले तरी 15 वर्षीय मुलीचा शोध लागलेला नाहीये। येत्या 2 ते 3 दिवसात पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागरिकांसह आम्ही सर्वजण वाडीवरे पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय। सध्या कोणत्या टप्प्यावर आहे? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, वाडीवरे पोलीस स्टेशन। आपल्याकडे गुन्हा नंबर 53/2026 ही दाखल आहे। त्यात अल्पवयीन मुलगी कुरेगाव येथे राहणारी ही 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे। त्याबाबत तपास अधिकारी PSI दिवे यांनी गुन्ह्याचा तपास केलेला आहे। ज्या ज्या संशयित व्यक्तींवर त्यांचा संशय होता त्यांच्या सर्वांचे CDR मागवण्यात आले आहेत, त्याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे आणि त्या संशयित व्यक्तींना पोलीस ठाणे येथे बोलवून त्यांचे जाबजबा वगैरे नोंदवण्यात आलेले आहे। माझे पोलीस प्रशासनातर्फे त्याच्या पालकांच्या वतीने संमती घेऊन सर्वांना जाहीर आवाहन आहे की अशी अल्पवयीन मुलगी जर आपल्याला आढळून आली तर त्याबाबत वाडीवरे पोलीस ठाणे तपास अधिकारी PSI दिवे किंवा मी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्याशी संपर्क करावा। 26 वाडीवारा पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजिस्टर नंबर 53/26 यामध्ये एक कुरेगाव मधील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झालेली आणि जवळजवळ 2 महिने झालेले आणि त्याच्यात जितके संशय आपण जे दिले होते ते आणि आमच्याकडूनही पण आम्ही जितके संशयित होते ते सर्वांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे तपास केला आहे। आणि ज्या ज्या लोकांना तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला जे सांगितलं होतं का पुण्याला आहे इथे तिथे आम्ही पुण्याला पण गेलेलो आहे। पुण्याला चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत जाऊन त्या ठिकाणी सुद्धा त्या मुलीचा तपास घेतला आहे। आपण जशी विनंती केली ती SP साहेबांना एखादं पथक तयार करावं, त्या पद्धतीने LCBचं एक पथक पण तयार केलेलं आहे, शोध चालू आहे। हे बघा, जो गुन्हा आहे तो आता जर नवीन BNS आहे, जुना 363 होता अपहरण, पण आता सध्या अपहरणाचंच आहे पण 137-2 लावले। 26/3/2026 रोजी आमची कुरेगाव तालुका इगतपुरी आमच्या एक भगिनीचं या ठिकाणी अपहरण झालेलं आहे आणि आता आम्ही सर्व इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, सर्व नातेवाईक असतील, अनेक समाजातले सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील, ते सर्व या ठिकाणी वाडीवारा पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत। आमचे ज्येष्ठ नेते संपत नाना असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो आणि या केसमध्ये तपास करणारे PSI दिवे असतील किंवा पोलीस स्टेशनचे इंचार्ज आपले महाजन साहेब असतील, यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली। खरं तर 1.5 महिना झाला आहे, 1.5 महिना उलटून गेला आहे आणि 1.5 महिना उलटून गेलेला असताना त्या ठिकाणी एक 15 वर्षाची मुलगी 1.5 महिन्यापूर्वी गायब होते, तिचं अपहरण होतं
आणि पोलिसांकडनं त्या गोष्टीचा शोध होत नाही. आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा शोध झाला नाही आहे. आता त्याच्यामध्ये आम्हाला पोलिसांकडनं असं कळलं का आम्ही काही लोकांना ताब्यात घेतलं, त्यांची विचारपूस केली, त्यांची चौकशी केली. परंतु त्यांची चौकशी करत असताना त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा आम्हाला ठोस असं त्याच्यातून काही निघालेलं नाही आहे. आता आमचेच जे आम्हाला बातम्या मिळाल्या, ज्या आमच्या लोकांनी जी माहिती काढली, त्या माहितीमध्ये आम्हाला समजतं का मुलगी घरातून किती वाजता पळवली, तिचं अपहरण किती वाजता केलं, त्याच्यात किती जण होते, त्याच्यानंतर ते तिथून निघाल्याच्या नंतर कुठे गेले, कोणाच्या घरी गेले, हा सगळा तपास आम्हाला मिळतो पण पोलिसांना नाही मिळत. मग याचा अर्थ काय समजायचा? आणि जर खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं, पोलिसांनी जर ठरवलं, तर आपण जर एक विचार केला तर मंदिरातल्या बाहेरची चप्पल देखील चोरीला जाऊ शकत नाही पोलिसांनी ठरवलं तर. आमचा या ठिकाणी पोलिसांना, सर्व नातेवाईक असतील, सर्व या ठिकाणी जमलेले सर्व समाज बांधव असतील, यांच्याकडनं पोलिसांना एक कळकळीची विनंती आहे, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह जर आपल्याकडून रिप्लाय आला नाही तर आम्ही सर्वच, त्र्यंबकेश्वर तालुका असेल, इगतपुरी तालुका असेल, आम्ही सर्वजण वाडीवारा पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची या ठिकाणी पोलिसांनी कृपया आमची नोंद घ्यावी. धन्यवाद.